गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे फॅट टू फिट सिरीजचा 4था दिवस. तरी चला आज दिवसाची सुरुवात करू. दिवसाची सुरुवात आज मम्मीच्या वर्कआउटने केलेलं आहे, जे की डेली आपण मम्मीचं डेली 5 ते 10 मिनटं 15 मिनटं जशी मोबिलिटी होईल तसे वर्कआउट घेतो आहे. मम्मीचं वर्कआउट झालेलं मित्रांनो. तर आता मी पण फ्रेश होऊन घेतो. सकाळची सुरुवात वर्कआउटने झाली तर दिवसभर खूपच एनर्जेटिक आणि मस्त फील होतं मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही पण वर्कआउटला स्टार्ट करा. चला तर आपण फ्रेश होऊन आता ब्लॅक कॉफी घेऊ, जे रेग्युलर शेड्यूलमध्ये आहे, आणि जिमकडे जाऊ. तर हे बघा, सकाळ सकाळ मस्त सूर्यनारायणचे दर्शन घेऊन जिमला चाललो आहे आपण. जिमला आल्यानंतर जिमचे आपले अनारजी सर आणि करपे सर रनिंग करत होते. निंबाळकर सरांचं थोडेसे बायसेप पिचल घेतले. लास्टला आपले जवणी सर शोल्डर घेत होते. त्याच्यानंतर आपण जाऊ पहिली मील घ्यायला. पहिल्या मीलमध्ये 18 ग्रॅम प्रोटीन घेतो आहे आणि थोडे कार्ब. त्याच्यानंतर आपला स्टॉक आलता कार्निवॉक्सचा फॅट लॉससाठी, जे आपण वापरतो आहे ते घेतलं आणि शॉपमध्ये लोडिंग करून घेतलं. खूप मस्त रिझल्ट आहे मित्रांनो कार्निवॉक्सचा. ट्रिपल ॲक्शन फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये. ही आहे आपली दुसरी मील, त्याच्यामध्ये 24 ग्रॅम प्रोटीन आहे. ही आहे आपली तिसरी मील म्हणजे प्री वर्कआउट मील, त्याच्यामध्ये 18 ग्रॅम प्रोटीन आणि कार्ब. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण बीटरूट घेतो आहे बेटर पम्पसाठी. तर बायसेप आणि ट्रायसेपचा मिक्स वर्कआउट अल्टरनेट घेणार आहोत आपण वर्कआउट, एक बायसेपचा आणि एक ट्रायसेपचा. तरी बायसेपचा आपण फर्स्ट एक्सरसाइज घेत आहोत बारबेल कर्ल. बारबेल कर्लची एक्सरसाइज झाल्यानंतर आपण घेणार आहोत ट्रायसेप पुशडाऊन. ट्रायसेप पुशडाऊनमध्ये आपले तिन्ही मसल एंगेज होतात. त्याच्यामध्ये लॉंग हेड, लॅटरल हेड आणि मिडल हेड, पण जास्त फोकस आपला लॅटरल हेडवरती होतो. त्याच्यामुळे ट्रायसेपला चांगला शेप येतो. तर ट्रायसेप झाल्यानंतर आपण घेऊ आता बायसेपची एक्सरसाइज. त्याच्यामध्ये बायसेप कर्ल घेत आहोत डंबेलने. बायसेप कर्लमध्ये डंबेलचे फायदे असे आहेत मित्रांनो, की दोन्ही हात स्वतंत्रपणे काम करतात, त्यामुळे मसलचा बॅलन्स व्यवस्थित होतो. आणि बायसेपचा पीक सुधारण्यास मेन एक्सरसाइज आहे ही. फोरआर्मची पण ताकद ह्याच्यामुळे वाढते. बायसेप कर्लनंतर आता आपण घेणार आहोत ट्रायसेप ओव्हरहेड एक्सटेन्शन. त्याच्यामध्ये आपण केबलवरती एक्सरसाइज करतो आहे मित्रांनो. त्याचा मेन मसल म्हणजे लॉंग हेड. ट्रायसेप एक्सटेन्शनमध्ये हात डोक्याच्या वर असल्यामुळे ट्रायसेपचा लॉंग हेड जास्त स्ट्रेच होतो आणि प्रभावीपणे काम करतो. तर ट्रायसेप एक्सटेन्शनची एक्सरसाइज झाल्यानंतर आपण घेणार आहोत बायसेप. बायसेपमध्ये आता घेऊ हॅमर कर्ल. हॅमर कर्ल ही एक्सरसाइज ब्रॅकियालिस आणि फोरआर्म्सला टार्गेट करणारी एक्सरसाइज आहे मित्रांनो. ही एक्सरसाइज हाताची जाडी वाढवून आपले जे आर्म्स आहेत ते अधिक मजबूत आणि भरदार बनवतात. आणि आर्म्स भरदार असतील तर टी शर्टवरती लुक वेगळाच येतो मित्रांनो. त्याच्यामुळं बायसेपवरती पण जास्त लक्ष ठेवा. त्याच्यानंतर घेतो आपण ट्रायसेपची सिंगल आर्म ट्रायसेप पुशडाऊन. ही ट्रायसेप आयसोलेट करणारी उत्कृष्ट एक्सरसाइज आहे मित्रांनो. ही ट्रायसेपच्या लॅटरल आणि मिडल हेडला टार्गेट करते आणि दोन्ही हातांना चांगला शेप देते. लास्ट एक्सरसाइज आहे कॉन्सन्ट्रेशन कर्ल. ही बायसेप आयसोलेट करणारी एक्सरसाइज आहे. यात बायसेपवर पूर्ण फोकस मिळतो. आणि बायसेप झाल्यानंतर आपण थोडी पोजिंग बघू. हे बघा कशी पंप झाली बॉडी मित्रांनो, मस्त अशी पंप झालेली आहे. तुम्हाला पण जर असेच फॅट लॉसमध्ये आणि मसल गेन मस्त करायचं असेल तर आपल्या अकाउंटला फॉलो करा आणि डेली व्हिडिओ पाहत चला.